तर कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर आता चिकन मटन विक्री बंदी विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी 15 ऑगस्टला अर्थात आजच्या दिवशी चिकन मटन विक्रीवर बंदी आणलेली होती। कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले होते। त्याविरोधात आता विविध संघटनांकडून आणि विरोधकांकडून अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आलं। हा आमच्यावरती अन्याय आहे। आमच्या समाजावर महापालिका दरवेळेस अन्याय करते। कुठलाही आदेश दाखवतात आणि आमचे दुकानं बंद करतात। आम्ही यांचा जाहीर निषेध करतो। आम्ही यांचा जाहीर निषेध करत आहे। तुमचं बोलणं होतं पालिकेशी काय? घाबरू नका। अतिरिक्त आयुक्तांनी काल आमच्याशी खोटं बोललेले आहेत। काल आपण मत मांडलेलं आहे, माघार घेतलेली नाही त्यांनी। आमच्यावर झालेल्या अन्यायाला आम्हाला वाचा फोडायची एवढाच आमचा उद्देश आहे। आम्ही आमच्या समाजाच्या वतीने करतोय आंदोलन। आयुक्तांनी आमच्याशी खोटं बोलले, इचलकरंजी आयुक्तांनी मागे घेतला, मग या आयुक्तांना घ्यायला काय हरकत होती? प्रत्येक वेळेस आमच्या समाजावर अन्याय होतो। अशा पद्धतीने बंदी लावणं कितपत योग्यच नाहीये। अधिकारच नाहीये। आमच्या स्वातंत्र्यावर झालाय। नगरपालिकेला अधिकारच नाही हा बंदी करायचा। कोणी काय खावं काय नाही ते एक मिनिट चला चला एक मिनिट आम्हाला चल ये चल पुढे घे ये अडचण कमी झाली ते ना कल्याण डोंबिवली महानगरपालिका रोल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर आता खाटीक समाजाने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता आणि यानंतर या समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले। पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरामध्ये होताना दिसून येत आहे। आपल्या सोबत काही ताब्यात घेतलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारू आपण की नेमकं या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना काय सांगाल? तुम्हाला ताब्यात घेतलेलं नाही, ते पोलिसांचं काम आहे ना, ते ताब्यात घेण्याचं त्यांचं कामच आहे। माझं आंदोलन तिकडे चालू आहे, मला पुढे ताब्यात घेतलंय। आमची मागणी आहे 15 ऑगस्टच्या दिवशी मटणाचं दुकानं बंद, मटण चिकन इकडे माशांचं दुकानं बंद राहिली नाही पाहिजे, एवढीच मागणी आहे। मी समीर मानकर, हिंदू घाटिक समाज संघटनेचा कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष। आमच्या 2 वेळेच्या निवेदनाला पालिकेने दुर्लक्ष केलं, त्याला केराची टोपली दाखवली, म्हणून आंदोलन करायला लागलं। आज आमचं एवढंच म्हणणं आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिवशी आम्हालाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आमची दुकानं चालू राहिली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आंदोलन तुम्ही ज्या पद्धतीने केलं आहे आंदोलन हो, जेवपर्यंत आमची बंदी उठत नाही तेवपर्यंत आमचं हे आंदोलन असं चालू राहील। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं जे आंदोलन आहे ते सुरू आहेत। अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडनं धरपकड जी आहे ती सुरू केलेली आहे। खाटीक समाज असेल, हिंदू खाटीक समाज असेल, यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं। हातात बॅनर घेत आज आमचं स्वातंत्र्य कुठेतरी हिसकून घेतलंय असे सांगत या ठिकाणी जे आहेत ते आंदोलन या ठिकाणी करताना दिसत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर हे आंदोलन सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत या ठिकाणी आंदोलन करताना ताब्यात घेतलेले आहेत। सकाळपासून पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलं होतं, मात्र त्यानंतर काही पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झाले आणि या पालिका परिसरामध्ये आल्यानंतर हे कार्यकर्त्यांनी अचानकपणे निषेधाचे बॅनर देखील या ठिकाणी काढले आणि ते निषेधाचे बॅनर काढल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत ते आंदोलन करताना ताब्यात घेतलेले आहे आणि आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर आता पोलीस जे आहेत त्यांना ताब्यात घेऊन आपल्या पोलीस स्थानकाला घेऊन जात आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी काल सकाळी देखील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं व त्यानंतर पोलिसांनी उद्धव ठाकरे गट असतील किंवा खाटीक समाजाचे अनेक संघटनेचे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांना ताब्यात घेतलं होतं। यानंतर आता आपण पाहू शकतो हिंदू खाटी समाज असेल किंवा इतर खाटीक समाजाचे जे पदाधिकारी असतील यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि थोड्या वेळातच या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार गटाकडनं देखील पुन्हा आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. तर कल्याण डोंबिवली महापालिका परिसरामध्ये आज अर्थात 15 ऑगस्टला मांस विक्री बंदीला आदेश देण्यात आलेले होते आणि आता विविध सामाजिक संघटना आणि खाटेक संघटनांकडून अशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे. कोंबड्या घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे.